जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं इस्लामपूर बस स्थानकामध्ये दरवाढीचा निषेध म्हणून राज्य शासनाचा या ठिकाणी निषेधाच्या घोषणा देऊन एसटी महामंडळाच्या निषेधाच्या घोषणा देऊन निषेध करण्यात आलेला आहे, निदर्शनं करण्यात आलेली आहेत। आणि एसटी महामंडळाच्या इथल्या डेपो मॅनेजरना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। शुक्रवारपासून राज्य शासनानं एसटी प्रवासी वाहतुकीमध्ये 15% ही अशी जबर आणि अन्यायी दरवाढ केलेली आहे। याचा निषेध म्हणून खरं तर या ठिकाणी आम्ही आज निदर्शने केलेली आहेत। कारण हे ईव्हीएम सरकार, यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत। निवडणुकीपूर्वी यांनी अनेक मोफत घोषणा केल्या, जे मागाल ते द्यायला तयार झाले, परंतु निवडणुका झाल्यानंतर मात्र मंत्रीपद घेतली, बंगले ताब्यात घेतले, गाड्या ताब्यात घेतल्या आणि आता जनतेचे खिसे कापायला मोकळे झाले। म्हणजे एकीकडे लुटायचं आणि पुन्हा इकडे खेळखंडोबा करत बसायचं। कारण तसं पाहिलं तर दिवाळीमध्येच एसटीची दरवाढ होण्याची चाहूल लागलेली होती, परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक महिना त्यांनी फोटो ढकललं। ही वस्तुस्थिती ज्वलंत आज आपल्या समोर आलेली आहे। कारण 15% दरवाढ म्हणजे हा गोरगरिबांचा खिसा कापण्याचा धंदा आहे। सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याचा हेतू असा आहे की 2 महिन्यापूर्वी तुमचं सरकार या ठिकाणी सांगतंय, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष सांगतायत की एसटी फायद्यात आहे, 17 कोटी रुपये फायदा झालेला आहे। म्हणजे 50% महिलांना सवलत देऊन सुद्धा, विद्यार्थ्यांना सवलत देऊन सुद्धा एसटीला 17 कोटी रुपये नफा तुम्ही दाखवताय। आणि अशी 1 महिन्यामध्ये काय उलथापालथ होते की रोज 3 कोटीचा तुम्ही तोटा दाखवताय। म्हणजे जनतेची दिशाभूल, जनतेच्या खिशावर तुमचा बोजा हे शिवसेना खपून घेणार नाही। कारण तुमचा खऱ्या अर्थानं डाव आहे तो खाजगीकरणाचा आहे। तुम्हाला एसटी तोट्यात दाखवून एसटीचं खाजगीकरण करायचं आहे। तुम्ही गेल्या महिन्यापूर्वी 130 गाड्यांचं जे टेंडर काढलं, ते दिल्लीचे असतील, गुजरातचे असतील, याच्यावर जो सरकारनं सरकारी तिजोरीवर डल्ला मारला, त्याचं काय झालं याचाही खुलासा केला पाहिजे। खरं तर एसटीचं ब्रीदवाक्य आहे की गाव तिथं एसटी, रस्ता तिथं बस, परंतु आज या राज्य सरकारमुळं हे महामंडळ तिथं घोटाळे तिथं खोके, असं हे ब्रीदवाक्य होऊन बसलेलं आहे। म्हणून आज महाराष्ट्रभर उद्धव साहेबांच्या आदेशानं खरं तर